नमो नमः। संस्कृत अध्ययने सर्वेषां स्वागतम्। अद्य अस्माभिः यः पाठः पठनीयः अस्ति सः अस्ति दशमः पाठः पितृभक्तः नचिकेताः। उपनिषत्सु अन्यतमा एकः कठोपनिषत्। कठोपनिषदः उद्धृता यम नचिकेतसोः कथा नाम एषः पाठः वर्तते। तर्हि पश्यन्तु, अधुना अहं पूर्वपीठिका या प्रस्तावना तत्र दत्ता वर्तते तत् द्रक्ष्यामः। पश्यन्तु छात्राः, वेदाः, ब्राह्मणाः, आरण्यकाः, उपनिषदः इति वेदवाङ्मयपरंपरा वर्तते। तर वेद, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्य ग्रंथ आणि उपनिषद ग्रंथ, तर ही वेदवाङ्मय परंपरा आहे। अर्थात आपण जेव्हा वेद असा उल्लेख करतो तेव्हा फक्त ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे जे वेद आहेत ते ही फक्त त्याची संहिता झाली, परंतु त्याचे ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद ग्रंथ जे आहेत तर या सगळ्यांचा उल्लेख एक वेद म्हणून केला जातो। फक्त संहिता नव्हे तर हे सगळे ग्रंथ जेव्हा त्यात अंतर्भूत होतात तेव्हा तो एक पूर्ण वेद होतो। एतस्यां परंपरायां प्रमुखाः दश उपनिषदाः ख्याताः। आणि दश उपनिषद असं म्हटलं जातं तर 10 उपनिषद प्रसिद्ध आहेत। उपनिषत्सु तत्वज्ञान चर्चा निरूपणं वर्तते। आणि उपनिषदामध्ये कशांचं वर्णन केलेलं आहे? तत्वज्ञान चर्चा जी आहे त्याचं निरूपण उपनिषदांमध्ये केलेलं आहे। उपनिषत्सु अन्यतमा कठोपनिषद। आणि उपनिषदामध्ये एक जे आहे ते आहे कठोपनिषद। तर कठोपनिषद उद्धृता यमनचिकेतसोः कथा। आणि ही कथा कशातनं उद्धृत केलेली आहे तर कठोपनिषदामध्ये यम नचिकेताची जी कथा आहे, त्यांचा संवाद आहे, तर त्यावरनं ही एक कथा तुम्हाला पाठ म्हणून दिलेली आहे। आता बघा, तुम्हाला काही प्रश्न या पाठामध्ये विचारलेले आहेत। सुरुवातीला दानम नाम किम, तर वदंतु छात्राः दानम नाम किम, तर जे सत्पात्री दिलं जातं, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी आणि योग्य असं दान दिलं जातं त्याला दान असं म्हटलं जातं। अर्थात गरज नसताना दिलं गेलेलं जे आहे त्याला दान असं म्हणत नाहीत। किम उपयोगशून्यस्य वस्तुनः त्यागः दानम इति कथयितुं शक्यते। अग्रिमः प्रश्नः कः अस्ति? उपयोगशून्यस्य वस्तुनः त्यागः दानम इति कथयितुं शक्यते वा? नैव, तत् दानं न उच्यते। तर जी उपयोग शून्य वस्तू आहे तर त्याला दान असं म्हटलं जाणार आहे का? ती दिली गेली तर नाही। म्हणजे जे आपल्याला आवश्यक नाही आहे आणि त्याचा काही उपयोग पण नाही आहे आणि ती वस्तू आपण दुसऱ्याला देत आहोत तर त्याला दान असं म्हटलं जात नाही। तर योग्य व्यक्तीला योग्य वेळी दिलं गेलेलं जे आहे तर त्याला दान असं म्हटलं जातं। तर आपण पाठाला सुरुवात करूयात। वाजश्रवाः नाम दानपरः ब्राह्मणः आसीत्। वाजश्रवा नावाचा एक दानपर ब्राह्मण होता। एकदा सह विश्वजित यज्ञम अकरोत। आणि एकदा त्याने विश्वजित नावाचा यज्ञ केला। समाप्ते यज्ञे सह ब्राह्मणेभ्यः दक्षिणाम अयच्छत। आणि यज्ञ समाप्त झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिली, कारण तसा तो रीत म्हणजे तसा तो प्रघात आहे किंवा तशी ती रीत आहे की ज्या वेळेला आपण यज्ञ करतो किंवा एखादा यज्ञ केला जातो, राजापूर्वी यज्ञ करत होता तर त्यावेळेला आपल्याकडे असलेलं धन संपत्ती तो दान देत होता। दक्षिणायां सर्वदा प्रियम वस्तू यच्छेत इति नियमः। आणि दक्षिणेमध्ये नेहमी प्रिय वस्तू द्यावी असा एक नियम आहे। किंतु पिता वाजश्रवाः तु दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्थाः दुर्बलाः वृद्धाः च धेनुः अयच्छत। आणि दक्षिणा म्हणून आपली प्रिय वस्तू जी आहे ती द्यावी असा एक नियम आहे, परंतु आपले वडील जे आहेत वाजश्रवा तर ते दक्षिणा रूपाने दूध देण्यासाठी असमर्थ झालेल्या दुर्बल आणि वृद्ध अशा गायी ज्या आहेत तर देत आहेत असं नचिकेता बघत होता। तस्य पुत्र नचिकेताः तत् अपश्यत। तर नचिकेतानी त्या वाजश्रवा ब्राह्मणाचा जो पुत्र होता नचिकेत, तर त्याने ते बघितलं की आपले वडील जे आहेत तर ते दानामध्ये अशा दूध देण्यासाठी असमर्थ झालेल्या आणि वृद्ध अशा गायी दक्षिणा म्हणून देत आहेत। तर हे जे आहे हे योग्य नाही आहे हे नचिकेताच्या लक्षात आलं। असमीचीन दानेन पिता मे नरकं गमिष्यति इति भीत्या सह पितरम अपृच्छत। पितः किं तव अतीव प्रियम। आणि मग नचिकेता असा विचार करतो की जे देऊ नये ते दानामध्ये दिलं जातं आहे आणि त्यामुळे आपले वडील जे आहेत, आपले पिता जे आहेत तर त्यांना नरकाची प्राप्ती होईल, हे अयोग्य आहे। आणि म्हणून त्यासाठी नचिकेता त्याच्या वडिलांना म्हणतो की पितः किं तव अतीव प्रियम, तुम्हाला अतिशय प्रिय असं काय आहे?
झटिती पिता अवदत. आणि ताबडतोब तसे वडील म्हणतात, वत्स त्वमेव मम प्रियतमः. आणि तूच माझा प्रिय आहेस. कारण सगळ्यांना आपला पुत्र, आपले मुलं हे प्रिय असतात. आणि म्हणून त्याचे वडीलसुद्धा म्हणतात की तू माझ्यासाठी अतिशय प्रिय आहेस. नचिकेता हा पुनः अपृच्छत. आणि नचिकेताने पुन्हा एकदा विचारलं की तर्हि माम कस्मै दास्यति भवान. आणि मग तुम्ही मला कोणाला देणार आहात? जर मी तुमचा प्रिय आहे, प्रिय वस्तू दानामध्ये दिली जाते, तर तुम्ही मला कोणाला देणार? वाजश्रवसा किमपि उत्तरम न दत्तम. आणि वाजश्रवांनी काही उत्तर दिलं नाही. द्विवारम त्रिवारम नचिकेतसा तदैव पृष्टम. आणि एकदा एकदा आपल्या पित्याने उत्तर दिलं नाही हे जाणून सुद्धा नचिकेताने दोनदा तीनदा आपल्या पित्याला तोच प्रश्न विचारला. तदा क्रुद्धः भूत्वा पिता नचिकेतसम अहम त्वां मृत्यवे ददामी इति वदत. आणि मग त्याचे पिता रागवले. ते रागवलेले असताना त्यांनी नचिकेताला रागवून असं म्हटलं की मी तुला मृत्यूला देईन. पिता क्रोधावेशे एवं उक्तवान इति नचिकेताः अजानात. नचिकेताला हे माहीत होतं की वडिलांनी रागवून असं आपल्याला म्हटलेलं आहे. तथापि तरीसुद्धा पितुः आदेशपालनार्थम सह यमपुरम अगच्छत. आणि पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून तो यमपुरीला गेला. यमपुरे यमः अनुपस्थितः. आणि तो जेव्हा यमपुरीला गेला तेव्हा तिथे यम नव्हता. बालः नचिकेताः तत्रैव 3 दिनानि यावत किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षाम् अकरोत्. आणि हा जो छोटा नचिकेता होता तर यम बाहेर गेलेला असल्यामुळे त्यांनी 3 दिवस त्याची वाट पाहिली. पण कशी वाट पाहिली की किमपि अभुक्त्वा, काहीही त्यांनी खाल्लं नाही, अपित्वा, आणि पाणीसुद्धा त्यांनी 3 दिवस पिलं नाही. आणि अशा प्रकारे तो त्या यमाची वाट पाहत होता. चतुर्थे दिवसे यमः यमपुरम प्राप्तः. आणि 4थ्या दिवशी यम यमपुराला आला. क्षुधार्थम पिपासार्थम बालातिथिं दृष्ट्वा तस्य हृदयं करुणया अद्रवत. आणि भुकेने व्याकुळ झालेल्या आणि तहानेने व्याकुळ झालेल्या अशा बाल अतिथी म्हणजे छोट्या बालरूप अशा अतिथीला दृष्ट्वा म्हणजे पाहून त्या यमाचं हृदय करुणेनं भरून आलं. यमः नचिकेतसं 3 वरान याचस्व इति अवदत. आणि अर्थात तो 3 दिवस काहीही न खाता पिता यमाची वाट पाहत होता. तर एक प्रकारचं त्याचं ते तप होतं. आणि म्हणून त्यामुळे यम त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने नचिकेताला 3 वर मागण्यास सांगितले. ततः बालकः प्रथमं वरम अयाचत. आणि नंतर त्याने 3 वर जे मागायला सांगितले होते त्यापैकी पहिला वर मागितला. मम जनकस्य वाजश्रवसः मां प्रति क्रोधः शान्तः भवतु. आणि माझ्या वडिलांचा वाजश्रवांचा माझ्यावरती जो राग आहे तर तो शांत व्हावा. स्वर्ग साधिकाम अग्निविद्यां दत्वा माम अनुगृह्णातु इति द्वितीयं वरम सह अयाचत. आणि दुसरा वर असा मागितला की स्वर्गाला साध्य करण्यासाठी जी महत्त्वाची असणारी अग्निविद्या आहे तर ती मला देऊन, दत्वा म्हणजे देऊन, माम अनुगृह्णातु माझ्यावरती तुम्ही अनुग्रह करावा, कृपा करावी. यमः आनंदेन वरौ प्रायच्छत. आणि यमाने आनंदाने हे 2 वर त्याला दिले. ततः तृतीयवररूपेण नचिकेतः आत्मज्ञानम अयाचत. आणि 3ऱ्या वराने नचिकेताने आत्मज्ञान मागितले. तस्य प्रार्थनां श्रुत्वा यमः चकितः. आणि त्याचीही अशा प्रकारची प्रार्थना ऐकून यम चकित झाले. कारण नचिकेत जो होता तो अतिशय छोटा होता आणि इतक्या छोट्या मुलांनी अशा प्रकारचा वर आपल्याला मागावा याचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं. न कोपी मर्त्यः अद्यपर्यंतं तत् ज्ञातु कामः. यम म्हणतात नचिकेताला की आजपर्यंत कोपी मर्त्यः म्हणजे मनुष्य की जो मरणार आहे, जो चिरंतन नाही आहे, चिरंजीवी नाही आहे, तो मर्त्यः. मनुष्यांना मर्त्यः असं म्हटलं जातं. तर कुठलाही मनुष्य जो आहे तो आजपर्यंत कधीच त्यांनी अशा प्रकारे हे जे आत्मज्ञान आहे तर ते जाणण्याची इच्छा केली नाही. ज्ञातो म्हणजे जाणण्याची आणि कामः म्हणजे इच्छा. अशा प्रकारे जाणण्याची कोणीही इच्छा केली नाही. अल्पवयसः बालस्य कथमिव प्रगल्भा ज्ञानतृष्णा. आणि मग यमाला पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं. तो म्हणतो की अतिशय लहान वय असलेल्या या मुलाची प्रगल्भा ज्ञानतृष्णा, अतिशय प्रगल्भ अशी ज्ञानतृष्णा आहे, जाणण्याची इच्छा आहे. यमः विविध प्रलोभनैः नचिकेतसं तृतीयवरात निवारयितुं प्रायतत. आणि
यमाने विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून नचिकेताला जो तिसरा वर त्यांनी मागितला होता तर तो त्याच्यापासनं निवारेतुम म्हणजे त्यांनी दूर व्हावं किंवा तो वर त्यांनी मागू नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रलोभन दाखवून त्यापासनं दूर करण्याचा प्रयत्न केला. किंतु निश्चल नचिकेतसह निर्णय नचिकेताचा निर्णय हा ठाम होता. तो त्याच्या निर्णयावरती ठाम होता. अंते वरम दातुं वचनबद्ध यमः तम ज्ञानीनामपि दुर्लभम आत्मज्ञानम उपादिशत. आणि मग अंते म्हणजे शेवटी वरम दातुं वचनबद्ध म्हणजे वर देण्यासाठी जो वचनाने बांधलेला होता. कारण यमाने त्याला सांगितलेलं होतं की 3 वर माग, 2 तर त्यांनी दिलेले होते. हा तिसरा वर जो आहे तर तो त्याला देणं आवश्यक होतं. तो बद्ध होता त्यांनी. यमः तम ज्ञानीनाम अपि दुर्लभम आणि मोठमोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा जो दुर्लभ आहे, जे दुर्लभ आहे असं आत्मज्ञान जे आहे तर त्याचा त्यांनी उपदेश केला. उपादिशत म्हणजे उपदेश केला. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. अत्र प्रथमः प्रश्नः वर्तते एकवाक्येन उत्तरत. अत्र एकवाक्येनैव उत्तरं दातव्यं लिखितव्यं वा किमस्ति एकशब्देन न लेखितव्यं. पश्यन्तु छात्राः. वाजश्रवाः कः. वाजश्रवाः कः म्हणजे वाजश्रवा कोण होता तर त्याचं उत्तर एक वाक्यामध्ये लिहायचं आहे. वाजश्रवाः दानपर ब्राह्मणः आसीत्. एवं प्रकारेण अग्रिमः प्रश्नः अस्ति दक्षिणायां किं यच्छेत् इति नियमः. तर दक्षिणेमध्ये काय द्यावं असा नियम आहे. त्याचं उत्तर असं होईल दक्षिणायां सर्वदा प्रियं वस्तुं यच्छेत् इति नियमः. अग्रिमः प्रश्नः अस्ति वाजश्रवसः पुत्रः कः. तर वाजश्रवसः पुत्रः नचिकेताः. अग्रिमः प्रश्नः तृतीयवररूपेण नचिकेताः किम् अयाचत. तर तिसरा वर त्यांनी काय मागितला तर तिसरा वर त्यांनी मागितला की ततः तृतीयवररूपेण नचिकेताः आत्मज्ञानम् अयाचत. अशा प्रकारे त्याचं उत्तर येईल. बालः नचिकेताः कति दिनानि यावत् यमस्य प्रतीक्षाम् अकरोत्. अस्य प्रश्नस्य उत्तरम् एवं प्रकारेण भविष्यति यद् बालः नचिकेताः 3 दिनानि यावत् यमस्य प्रतीक्षाम् अकरोत्. अत्र केवलम् एकवाक्यमेव अपेक्षितं वर्तते. अग्रिमं वाक्यं यदस्ति किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षाम् अकरोत् तद् न लेखितव्यम्. अभुक्त्वा अपित्वा हे शब्द तिथे लिहायची गरज नाही आहे. फक्त एवढंच उत्तर लिहायचं आहे की बालः नचिकेताः 3 दिनानि यावत् यमस्य प्रतीक्षाम् अकरोत्. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. अग्रिमः प्रश्नः यः अस्ति सः माध्यमभाषया उत्तरत. मराठी भाषेमध्ये उत्तरं लिहायची आहेत. नचिकेताः यमपुरं किमर्थम् अगच्छत्. नचिकेता यमपुरीला का गेला. तर हे या प्रश्नाची उत्तरं लिहिताना तुम्हाला आधी प्रस्तावना लिहावी लागणार आहे. तर ते लिहिताना तुम्हाला असा उल्लेख करावा लागणार की हा जो प्रश्न आहे तो पितृभक्त नचिकेताः या पाठातून उद्धृत केलेला असून हा पाठ जो आहे तर तो कठोपनिषदातनं घेतलेला आहे. अशा प्रकारे हा उल्लेख केल्यानंतर थोडंसं पूर्वपीठिका त्याची तुम्हाला सांगावी लागणार आणि मग नंतर त्याचं कारण सांगायचं की तो कशासाठी गेला होता. तर पित्याची आज्ञा जी होती तर ती शिरोधार्य त्यांनी मानली. अर्थात तो काळ असा होता की ज्यामध्ये वचनाला प्रत्येक व्यक्ती जागत होता. अर्थात असत्य कोणी बोलत नव्हतं आणि एकदा शब्द दिल्यानंतर त्याचं पालन अगदी प्राणपणाने केलं जात होतं. आणि म्हणूनच नचिकेताचे वडील जरी सहज म्हटले असतील किंवा चिडून म्हटले, रागवून म्हटले तरीसुद्धा ती त्यांनी दिलेली आज्ञा मानून नचिकेतानी त्याचं पालन करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच तो यमपुराला गेला. अनंतरम अग्रिमः प्रश्नः यः अस्ति के 3 वराः नचिकेतसा याचिताः. कोणते 3 वर नचिकेतानी मागितले. अर्थात मी जसं सांगितलं तसंच आधी प्रस्तावना तिथे लिहायची आहे, थोडी पूर्वपीठिका आणि त्यानंतर जे 3 वर त्यांनी मागितले तर त्यामध्ये पहिला वर कोणता होता की त्याचे जे पिता आहेत वाजश्रवा त्यांचा राग त्याच्या प्रति शांत व्हावा. त्यानंतर स्वर्ग साधिका अग्निविद्या प्राप्त व्हावी आणि तिसरा वर जो आहे तर ते आत्मज्ञान त्याला प्राप्त व्हावं. तर अशा प्रकारे हे जे 3 वर त्यांनी मागितले आहेत तर त्याचा उल्लेख तुम्ही करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे यथाक्रमम वदत. तर यामध्ये जे रँडमली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत, जे वाक्य दिलेले आहेत तर ते क्रमानुसार आपल्याला लावायचे आहे. त्यामध्ये आधी वाक्य मी वाचते. चतुर्थे दिवसे यमस्य यमपुरम आगमनम. बालनचिकेतसः अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. क्षुधार्तस्य बालातिथेः दर्शनम. नचिकेतसः 3 दिनानि यावत् तितीक्षा. यमेन वरत्रयं दत्तम. तर त्यामध्ये पहिला आपण जेव्हा क्रमाने लावणार त्यामध्ये पहिलं वाक्य असं येणार नचिकेतसः 3 दिनानि यावत् तितीक्षा.
त्यानंतर बाल नचिकेतसः अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. त्यानंतरचं वाक्य चतुर्थे दिवसे यमस्य यमपुरम आगमनम. त्यानंतर क्षुधार्तस्य बालातिथेः दर्शनम आणि यमेन वरत्रयम दत्तम. आपला भाषाभ्यास येथे संपलेला आहे. पाठ संपलेला आहे आपला. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.